अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. नमस्कार, माझं नाव शुभांगी पाटील आणि आज आपण चर्चा करणार आहोत की आपल्या आयुष्यामध्ये आपण इतकं कष्ट करतोय, इतकी भक्ती करतोय, इतकी सेवा करतोय, पूजापाठ करतोय आणि तरीही आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये अडचणी निर्माण होत आहेत. आपल्या आयुष्यामध्ये खूप दुःख आहेत, खूप त्रास आहेत, खूप कष्ट आहे आपल्याला. आणि हे सगळं का होत आहे? मग आपण म्हणतो की अरे देवा, स्वामी मी तुमची इतकी पूजा करतोय तरी पण माझ्या आयुष्यात अडचणी का आहेत? तर याच्यावरती आपल्याला एक उत्तर मिळतं. आपले जुने लोक म्हणतात, बळा आपलं कर्म आहे, मागचं संपलं नसेल. आपण विविध प्रकार करतो की पत्रिका दाखवणं, जन्मकुंडलिनी दाखवणं, हस्तरेषा असेल, तसंच आपण वास्तू, या सगळ्या गोष्टी बघतो. मग कोणी ना कोणी काही ना काही उपाय सांगत असतं की तुमचा हा ग्रह व्यवस्थित नाहीये, तुमच्या घरामध्ये वास्तुदोष आहे, तुमच्या कुंडलिनीमध्ये दोष आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी करून सुद्धा आपल्याला खूप वेळा हवं असलेल्या गोष्टी मिळत नाहीये. तर त्याचं कारण असतं आपलं कर्म. आता कर्म म्हणजे नक्की काय समजून घ्या. आपण या जन्मामध्ये खूप छान वागतोय, पण आपल्याला माहितीये का आपले किती जन्म झालेत? आपण किती युगायुगांमध्ये जन्माला आलोय आणि कुठल्या कुठल्या स्वरूपात काय काय कर्म केलं, किती लोकांना आपण भेटलोय, किती प्राण्यांना, पशुपक्ष्यांचं आपण देणं लागतोय, याचं काही माहित नसतं. आणि आपण विचार करतो की आजचं तर मी खूप छान जगलोय, आज तर मी कोणाला दुखावलं नाही, मग मला का त्रास होतो? याचं कारण असतंय आपलं कर्म. आता याच्यासाठी मी एक तुम्हाला उदाहरण देते. मी तुम्हाला जे काही सांगते हे ज्ञान माझ्या गुरूंकडनं माझ्यापर्यंत आलेलं आहे, ते मी पोहोचवण्याचा प्रयत्न करते. तर मी ज्यांना मानते त्यांच्याकडे एक व्यक्ती आली होती आणि त्यांनी सांगितलं की मला हार्टचा त्रास आहे. इनफॅक्ट माझ्या आयुष्यामध्ये माझं लाईफस्टाईल चांगलं आहे, मी व्यायाम छान करतो, एक्सरसाइज करतोय, खाणं पिणं व्यवस्थित आहे आणि माझ्या घरामध्ये, कुटुंबामध्ये असा त्रास कुणालाही नाही जेणेकरून आई वडिलांना असल्यावर आपल्याला होतो. मग असं का झालं की मला हार्टचा त्रास आहे आणि सर्जरी करायला सांगितली आहे? तेव्हा त्यांनी उत्तर दिलं की त्यांनी त्याच्या मागच्या जन्मामध्ये पाहिलं. त्या जन्मामध्ये तो व्यक्ती एक दरोडेखोर होता आणि त्याने एका व्यक्तीला सुरा छातीमध्ये घालून मारलं होतं. म्हणजे त्याने त्याचा सुरा घालून खून केला होता. समजून घ्या, या जन्मामध्ये ती व्यक्ती त्या व्यक्तीसाठी डॉक्टर म्हणून आलेली आहे. म्हणजे इलाज करणारा व्यक्ती सुद्धा तुमच्या छातीमध्ये सुरा घालणार आहे. तुम्ही त्याच्याकडून जी लुटलेली रक्कम आहे ती रक्कम सुद्धा तुम्हाला त्यांना भरावी लागणार आहे तिथं, आणि तो तुमचा इलाज करतोय. म्हणजे कर्म तुमचं परत आलंय. आज डॉक्टरच्या हातामध्ये सुरा आहे, पण ते तुमच्या चांगल्या करत आहे. ज्या वेळेला आपण अध्यात्माकडे जातो, भक्ती करतो, त्यावेळेला आपल्या कर्मांची तीव्रता कमी होते किंवा या त्रासांमधून बाहेर कसं यायचं आणि कर्म कसे सुधारायचे किंवा बदलायचं कसं, याची आपल्याला एक म्हणजे मार्गदर्शन कुणा ना कुणाच्या रूपातून तरी 100% मिळत असते. आणि जेव्हा आपण जन्माला येतो त्यावेळेला या देहाची गती ही ठरलेली आहे. त्यामुळं अध्यात्म, भक्ती, नामस्मरण हे करत राहणं गरजेचं आहे. हे सोडून काहीही होणार नाही. खूप लोक म्हणतात की मी आता कंटाळलोय, बास देवा, आता मी तुझी भक्ती करणार नाही, मी आता स्वामी तुमची सेवा करणार नाही. तर असं करू नका. आपली जी सेवा आहे ती चालूच ठेवा.